नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये। तर काल इतक्या फजिता झाल्या आमच्या, म्हणजे 2-3 दिवसापासून घरात पीठ नव्हतं। तर म्हटलं चला आता पाऊस उघडलाय, दळण वगैरे करू। आणि चिखलाची गाडी तर गावात जात नाही, मग आता आम्हालाच दळायला, लेडीज लोकांनाच दळायला जायचं होतं। मग आता आमच्या शिवारात, म्हणजे आता आम्ही शेतात राहतो त्याच्यामुळे बहुतेक जणांचं शिवारात आमच्या पीठ संपलं होतं। मग आम्ही एकमेकींना फोन केला की दळायला यायचं का। म्हटलं हो, आम्हाला पण पीठ नाही, यायचं आहे तर येऊ द्या। मग आम्ही दळण वगैरे केलं आणि दळायला गेलो। म्हणजे आम्ही जायच्या आधीच लाईट गेली होती, पण म्हटलं रोजची ती जाती येते तर गेल्यावर ती लाईट येईल। पण गावात गेल्यानंतर आम्ही विचारलं तर त्या दादांनी पण फोन केला की बुवा लाईट केव्हा येईल। तर म्हणे आता फॉल्टी लाईट आहे, काम चालू आहे, केव्हा येते हे तर नाही सांगता येत, तर 1 तासाने येईल असे म्हटले। मग आम्ही 1 तास बसलो, 2 तास बसलो, लाईट काही आलीच नाही। मग अजून फोन केला की म्हणे काही सांगता नाही येत, अजून काही फॉल्ट निघाला नाही। बापरे, मग शेवटी आम्ही दळण टाकून आणि आलो। आता पीठ नाही, तर आता आम्ही चाललो आहे फांगाची भाजी घ्यायला। तर फांगाची मुटकुळे तुम्हाला माहीतच असेल, फांगाची भाजी म्हणजे ती काही कोणी लावत नाही, ती अशीच बांधाला वगैरे उगती। तर चला आता मी फांगाची भाजी घ्यायला जात आहे, तर तुम्हाला दाखवते फांगाची भाजी कशी असते। आणि ज्यांनी फांगाची भाजीचे मुटकुळे खाल्ले आहेत त्यांनी नक्की कमेंट करा। तर चला फांगाची भाजी घ्यायला जाऊया। तर हे बघा, आम्ही आलो आहे फांगाची भाजी तोडायला। आणि हे बघा, असा वेल असतो, असे पानं असते आणि याचे मुटकुळे खूप छान लागतात। ही भाजी तोडल्यानंतर चांगली निसून घ्यायची, कापून घ्यायची आणि लसूण मिरची जिरं वगैरे सगळं कुटून घ्यायचं। बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ हे सगळं मिळून आणि मळून घ्यायचं आणि चाळणीत वाफळून घ्यायचे, खूप छान लागतं। आणि त्याला परतले तर अजूनच छान लागतात। तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे आहे का अशी फांगाची भाजी।